नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माणिक बामणे तुम्हा सर्वांचं स्वराज्य MPSC अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आणि त्यानंतर स्वराज्य MPSC अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, थोड्या दिवसामध्ये तलाठी भरतीची ॲड येण्याची दाट शक्यता आहे। साधारण 4000 प्लस तलाठी भरतीचे पद भरती होणार आहेत। त्यामुळं आपल्याला मात्र झटून आपल्याला तलाठी भरतीची तयारी करणारे जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांनी मात्र झटून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे। कारण बरेच जण ॲड कधी पडेल याची वाट पाहत असतात आणि ॲड पडल्यानंतर हातामध्ये कमी दिवस असतात आणि त्या कमी दिवसामध्ये हे संपूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करणे हे प्रत्येकांना मात्र जड जाते। म्हणून आपल्याला मात्र खूप फास्टमध्ये लवकरात लवकर सर्व विषय कशा पद्धतीनं लवकरात लवकर तयारी करता येईल याचं आपल्याला योग्य नियोजन लावणं गरजेचं आहे। मग तलाठी भरतीला जर पाहायला गेलं तर प्रत्येक घटक एक 25 मार्कांसाठी आहे। मराठी व्याकरण 25 गुणांसाठी, त्यानंतरनं गणित आणि बुद्धिमत्ता 25 गुणांसाठी आहे। इंग्रजी व्याकरण 25 गुण, त्यानंतर GS आणि GK हे 25 गुण। मग हे 25-25 जे 4 स्लॉट आहेत त्याचे मात्र आपल्याला योग्य पद्धतीनं तयारी करून घ्यायची आहे। दररोज आम्ही स्वराज्य MPSC अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती PYQs घेत आहोत। जे पूर्वी परीक्षेला प्रश्न आलेले आहेत त्याही प्रश्नांचं सोल्युशन आम्ही स्पष्टीकरण देतोय आणि भविष्य काळामध्ये IBPS आणि TCS हे कशा पद्धतीनं प्रश्न घेऊ शकतात त्या अनुषंगाने त्या पद्धतीनं आम्ही या प्रश्नांची तुमच्याकडून तयारी करून घेणार आहोत। म्हणून या चॅनलला जर समजा तुम्ही नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मात्र जेव्हाही आम्ही अपलोड करू तेव्हा तुम्हाला तात्काळ त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल। म्हणून या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला, त्यानंतर तुमच्या कितपत फायदेशीर आहे हे मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि ह्या प्रश्नांचे उत्तर मी तलाठी भरती 2019ला जी प्रश्न पेपर झालेला आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी व्याकरण व शब्दसंग्रह याच्यावरती आलेले जे प्रश्न आहेत त्याचं स्पष्टीकरण मी देणार आहे। आणि त्यानंतर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कशा पद्धतीनं लवकर टॅकल होईल आणि कशा पद्धतीनं ॲक्युरसी वाढवता येईल याचं मात्र आपल्याला या पद्धतीनं तयारी करायचं आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं मी या प्रश्नांचं स्पष्टीकरण देणार आहे त्याच पद्धतीनं तुमचंसुद्धा ते प्रश्न वाचल्यानंतर उत्तरं येणं अपेक्षित आहे। कारण तो विषय जेव्हा परिपूर्ण होईल तेव्हाच त्या प्रश्नांची उत्तरं तात्काळ आपल्याला येणार आहेत। त्यामुळं व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा, कारण 24 प्रश्न आहेत, त्या 24 प्रश्नांचे उत्तरं आपल्याला तात्काळ म्हणजे ताबडतोब आलं पाहिजे। प्रश्न वाचला 4 पर्याय 4 पैकी कोणता आहे हे कशा पद्धतीनं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। मग आपण दररोज या पद्धतीनं बरेचसे प्रश्नपत्रिका तुमच्याकडून सोल्युशन घेणार आहे, त्यासोबतच काही संभाव्य प्रश्नपत्रिकासुद्धा घेणार आहे। त्यामुळं सातत्यानं व्हिडिओ पाहत राहा आणि हेच व्हिडिओ तलाठी भरतीची तयारी करणारे किंवा ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, कृषी सेवक असेल, त्यानंतरनं लिपिक असेल, परिचर असेल किंवा कंबाईंड ब आणि क गट असेल किंवा राज्यसेवा असेल, ह्या सगळ्या परीक्षांना मराठी व्याकरण व शब्दसंग्रह हा घटक आहेच। वनरक्षक या भरतीला सुद्धा आहे। तर मराठी व्याकरण व शब्दसंग्रह याची एक संपूर्ण बॅच अगदी बेसिकपासून तर हाय लेवलपर्यंत मी मराठी ग्रामर शिकवणार आहे याच प्लॅटफॉर्मवरती। तर ही बॅच आहे, ज्यांना कोणी नवीन असेल मराठी व्याकरणाची सुरुवात अगदी बेसिकपासून ज्यांना करायची आहे त्यांनी मात्र ही बॅच जॉईन करू शकता। आज आपण आता प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू। सोलापूर सरळ सेवा भरती 2019 आणि 20 यावर्षी झालेले जे तलाठी भरतीचा पेपर आहे त्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मग आता या व्हिडिओला सुरुवात करत असताना पहिलाच प्रश्न आहे तो प्रश्न विभक्ती या घटकावरती विचारलेला आहे। आता विभक्तीवरचे प्रश्न पूर्वी मात्र सोपे आणि सरळ येत होते, पण अलीकडच्या कालखंडामध्ये मात्र त्याचे उपपदार्थ वगैरे विचारत आहेत।
आणि त्याचा कारक अर्थ विचारत आहेत। मग हा प्रश्न मात्र सोपा विचारण्यात आलेला आहे। ह्या प्रश्नांचं उत्तर विदिन 5 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला मिळून जाते। कारण प्रश्न काय म्हणतोय बघा, चे च्या ची, बरोबर, चे च्या ची हे बरोबर हे कोणत्या विभक्तीचे अनेक वचन आहेत असं म्हटलेलं आहे। मग विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते एकवचनी आणि अनेक वचनी हे दोन्ही पण असतात। तर हे कोणत्या विभक्तीचे अनेक वचन आहेत असं म्हटलेलं आहे। मग आता आपल्याला विभक्ती माहिती पाहिजे। एकूण विभक्ती सध्याला किती आहेत, तर 8 विभक्ती आहेत। या 8ही विभक्तीचे प्रत्यय आपल्याला अगदी तोंडपाठ ठेवायचा आहे। प्रथमा विभक्तीला बिलकुल प्रत्यय नाहीत, द्वितीयाला सलाते सलानते आहे, तृतीयाला नेहसी नेहीसी आहे, त्यानंतर चतुर्थी विभक्तीला सलाते सलानते आहे, पंचमीला ऊन होऊन, त्यानंतर षष्टीला चेच्या चे चाचीचे चेच्या ची आहे, सप्तमीला तय्या तय्या, संबोधनला एक वचनात नाही पण अनेक वचनामध्ये नो प्रत्यय आहे। मग ह्या सगळ्या विभक्तीचे प्रत्यय जेव्हा आपल्याला कळतील, माहिती असतील, तेव्हा मात्र हे प्रश्न वाचल्या वाचल्या उत्तर क्लिक करून आपण समोर जाऊ शकतो। मग तुम्हाला कळलं असेल की चे च्या ची हे जे प्रत्यय आहेत हे षष्ठी विभक्तीचे कसले प्रत्यय आहेत, तर अनेक वचनी प्रत्यय आहेत। मग प्रत्यय म्हणजे काय, तर शब्दाच्या शेवटून एक किंवा अनेक अक्षरे जोडले जातात, त्याला आपण प्रत्यय असे म्हणतो। हे प्रत्यय विभक्तीचे सुद्धा आहेत, बरोबर। त्यानंतर परत शब्दयोगी अव्ययांचे सुद्धा प्रत्यय आहेत। मग पुन्हा असे बरेचसे प्रत्यय आहेत, ते आपण पुन्हा बघूया। नामामध्ये सुद्धा बघा, भावाचक नामाचे सुद्धा प्रत्यय शब्दांना जोडून येत असतात। मग ते प्रत्यय म्हणजे काय, शब्दाच्या शेवटून एक किंवा अनेक अक्षरे जोडणे। मग हे अक्षरे आपण विभक्तीमध्ये सुद्धा जोडत असतो। मग या षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते आहेत असं म्हटलं, चा ची चे हे एकवचनी प्रत्यय आहेत। आणि अनेक वचनी कोणते प्रत्यय आहेत, चे च्या ची, बरोबर, हे अनेक वचनी प्रत्यय आहेत। मग चतुर्थी विभक्तीला कोणते आहेत म्हटलं, तर एक वचनामध्ये स ला ते आहे आणि अनेक वचनामध्ये कोणते प्रत्यय आहेत, स ला ना ते हे प्रत्यय आहेत। सलाते सलानाते असे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत। मग पंचमी विभक्तीचे प्रत्यय एक वचनात ऊन आणि हुन आहे आणि अनेक वचनात सुद्धा कोण आहे, ऊन आणि हुनच आहेत। संबोधन विभक्तीला एक वचनात प्रत्यय नाही पण अनेक वचनामध्ये प्रत्यय आहे, तो म्हणजे कोणता आहे, नो आहे। प्रश्न वाचल्यानंतर जे 4 पर्याय आहेत, 4ही पर्यायांचे उत्तर जेव्हा आपणास येतात तेव्हा मात्र एक सुद्धा प्रश्न आपला चुकत नाही। चला पुढल्या प्रश्नांकडे जाऊ। प्रश्न काय म्हणतोय बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, हा या वाक्यातील प्रयोग कोणता आहे म्हटलं। प्रयोग म्हटलं की डोळ्यासमोर आपल्याला लगेच कळलं पाहिजे। कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, या 3 प्रयोगापैकी कोणता प्रयोग आहे हे कळण्यासाठी आपल्याला कर्त्याचं लिंग, वचन, विभक्ती आणि त्याचं वचन असे बऱ्याचशा गोष्टी कळल्या पाहिजेत, तेव्हा आपल्याला प्रयोग सहज आणि सोपं जाते। मग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे म्हटलंय, दिलेल्या वाक्यातला मग क्रियापद शोधा। क्रियापदाला प्रश्न विचारा की विद्यार्थ्यांना शिकवणारे कोण आहेत, शिक्षक आहेत। शिकवण्याची क्रिया कोणावर होत आहे, विद्यार्थ्यावर होत आहे, म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया कर्मावर घडत आहे। मग दिलेल्या वाक्यातील कर्त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे, नि प्रत्यय लागलेला आहे आणि कर्माला कोणता प्रत्यय लागलेला आहे, ना प्रत्यय लागला आहे। जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागतो आणि परत कर्माला सुद्धा प्रत्यय लागतो, तेव्हा ना कर्तरी प्रयोग होतो ना कर्मणी प्रयोग होतो, उरतो एकच प्रयोग, तो म्हणजे कोणता, भावे प्रयोग। प्रश्न वाचल्या वाचल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला लगेच समजून येते की प्रयोग कोणता आहे, भावे प्रयोग आहे। कारण कर्त्याला जेव्हा प्रत्यय असतो तेव्हा कर्तरी प्रयोग कधीच होत नाही आणि कर्त्याला पण असतो आणि कर्माला पण असतो, तेव्हा कर्मणी प्रयोग सुद्धा होत नाही, उरतो एकच, तो म्हणजे कोणता प्रयोग, भावे प्रयोग उरतो। मग आपल्याला कळलं पाहिजे की कर्त्यानुसार, कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदललं, कर्तरी प्रयोग होतो,
कर्माचे लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदललं तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणतो आणि दोघांनुसारही बदलत नसेल तर त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो. मग या वाक्याचा प्रयोग कोणता? भावे प्रयोग आहे. ओके. त्यानंतर ना बघा, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो असं म्हटलेलं आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतो असं म्हटलेलं आहे. मग या वाक्याचा प्रकार कोणता आहे म्हटलंय. मग प्रकार म्हटलं की वाक्याचे प्रकार 3च आहेत, केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. मग हे येण्यासाठी आपल्याला उभयनवी अव्यय हा चॅप्टर येणं गरजेचं आहे. उभयनवी अव्यय तुम्हाला परफेक्ट जमला तर वाक्याचे प्रकार आपल्याला क्षणार्धामध्ये उत्तरं सहज जमू शकतात. ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो त्याला आपण केवल वाक्य म्हणतो. प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जर जोडलेलं वाक्य असेल तर त्याला संयुक्त वाक्य म्हणतो. गौणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जोडलेलं वाक्य असेल तर त्याला मिश्र वाक्य असे म्हणतो. मग प्रश्न काय आहे हे अगोदर समजून घ्या. आकाशात जेव्हा ढग जमतात म्हणजे काय? जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हाच मोर नाचू लागतात, एरवी नाचत नाहीत. तर याला अट दर्शवलेली आहे. काय अट दर्शवलेली आहे म्हटलं? जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हाच मोर नाचतात, एरवी मात्र नाचत नाहीत. मग जर तर जेव्हा तेव्हा जसे तसे अशी जेव्हा वाक्यामध्ये अट दाखवलेली असते तेव्हा त्याला आपण संकेतबोधक उभयनवी अव्यय म्हणतो. संकेतबोधक उभयनवी अव्यय यांनी जोडलेलं हे वाक्य आहे. मग संकेतबोधक गौणत्व सूचक उभयनवी अव्यय हे गौणत्व सूचक उभयनवी अव्ययाचा प्रकार आहे. मग गौणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जोडलेलं हे वाक्य आहे म्हणून हा वाक्याचा प्रकार कोणता होतो? मिश्र वाक्य होतो. आणि जर प्रधानत्व सूचक उभयनवी अव्यय बघा, प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जर जोडलेलं वाक्य जर असतं तर ते मात्र कोणतं असतं? संयुक्त. मग हे गौणत्वानं जोडलेलं आहे म्हणून याला मिश्र वाक्य असे म्हणतो. मग हे गौणत्व सूचक उभयनवी अव्ययांचे 4 प्रकार आहेत. बरं, हे 4 प्रकार कोणकोणते म्हटलं तर नंबर 1 आहे स्वरूपबोधक, नंबर 2 आहे कारणबोधक, बरं, नंबर 3 आहे तो म्हणजे उद्देशबोधक आणि 4था प्रकार आहे तो म्हणजे संकेतबोधक उभयनवी अव्यय. मग स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक या 4 पैकी कोणत्याही उभयनवी अव्ययांनी जर वाक्य जोडलेला असेल तर त्याला मात्र तो वाक्याचा प्रकार कोणता होतो? मिश्र वाक्य होतो. मग हे वाक्य जेव्हा तेव्हा जसे तसे जर तर याला आपण संकेतबोधक उभयनवी अव्यय असे म्हणतो. वाक्यामध्ये जेव्हा आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हाच मोर नाचू लागतात, एरवी नाचत नाहीत अशी अट दर्शवलेली आहे म्हणून याला संकेतबोधक म्हणतो. संकेत म्हणजे अट म्हणून याला मिश्र वाक्य म्हणायचं आहे. जेव्हा आपल्याला हे वाक्याचे प्रकार आपण उभयनवी अव्यय हे चॅप्टर घेऊ त्यानंतर वाक्याचे प्रकार जेव्हा आपण घेतो तेव्हा या प्रश्नाचं उत्तर सहज आणि आरामात तुम्ही देऊ शकता, कारण जास्त अवघड नाही आहे. जेव्हा तुमचा व्यवस्थित अभ्यास होईल तेव्हा हे प्रश्न कुठलेही तुम्हाला अडणार नाहीत, याची 100% गॅरंटी. मग इथं एक काय विचारलं बघा, अलंकारावरती प्रश्न विचारलेला आहे. काय म्हटलंय? बलाक माला उडता मासे कल्पसुमनांची माळेची ते उतरणी येथे आवनीवरती ग्रह गोलाची की एकमते, असा अलंकाराचा प्रश्न विचारलेला आहे. अलंकार ओळखण्यासाठी तुम्हाला उपमेय आणि उपमान ह्या दोन्ही गोष्टी कळले पाहिजे. मग या वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर शब्द 2 दिलेले आहेत बघा. 2 म्हणजे एक शब्द दिलेला आहे बलाकमाला. आता हे बलाकमाला म्हणजे काय? या प्रश्नाचं म्हणजे या शब्दाचा अर्थ जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हाच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळणार आहे. म्हणजे अलीकडे मराठी ग्रामर शब्दसंग्रहावरती जास्त भर द्यायला आहे. मग हे अलंकार ओळखण्यासाठी हे बलाकमाला काय या शब्दाचा अर्थ जेव्हा कळेल तेव्हाच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळणार आहे. बलाकमाला म्हणजे काय? बगड्यांची बघा, बगड्यांची रांग असा त्याचा अर्थ निघतो. मग बलाकमाला उडता मासे कल्पसुमनांची माळेची ते, इथं काय म्हटलेलं आहे बघा, जेव्हा बगड्यांची रांग उडते आकाशामध्ये तेव्हा आपल्याला माळच आहे असं वाटते, बरोबर. जेव्हा
एखाद्या शब्दाचं साधर्म्य दर्शवण्यासाठी सम समान गत परी तुल्य जेवी तेवी जसे तसे असे कुठले तरी म्हणजे असे कुठले तरी आपण शब्द रचना करून मग आपण उपमा देत असतो, तेव्हा कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार होतो. बलाक माला उडता मासे कल्पसुमनांची माळते. इथं काय म्हटलेलं आहे? जेव्हा बगळ्यांची माळ जेव्हा आकाशात उडते तेव्हा एक पर्वतमालाच रचलेली आहे असा भास होतो असं म्हटलेलं आहे. मग अलंकार ओळखा म्हटलं की उपमा अलंकार होतो. खूप सोपा आहे. ओके, पण आपल्याला शब्दांचे अर्थ कळले पाहिजे, कोणता अलंकार आहे हे कळलं पाहिजे. आता पुढला प्रश्न काय म्हटलंय बघा, खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. हा प्रश्न कमीत कमी 10 ते 15 वेळेस आजपर्यंत स्पर्धा परीक्षेला आलेला आहे. ओके, प्रश्न काय बघा, खालील पर्यायातून शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा म्हटलंय. आणि हे शब्द आपण नेहमी पाहतो. बरेच जण आई वडिलांचा आशीर्वाद असं गाडीवर, 4 व्हीलरवर किंवा ट्रकवर पाठीमागे लिहितात. काही जण समोरही लिहितात. काही जणांच्या घरावरती आशीर्वाद निवास असं लिहिलेलं असते, पण बऱ्याच ठिकाणी चुकीचं लिहिलेलं असते. मग आपलं मराठी ग्रामर व्यवस्थित असलं की मग आपल्याला लगेच ते चूक कळते. मग यामधला आशीर्वाद हा शब्द कोणता बरोबर आहे असं म्हटलंय. मग हा शब्द संधियुक्त आहे. आशीर अधिक वाद, जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा मृदू व्यंजन येतो आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण मृदू व्यंजन जेव्हा येतो, म्हणजेच काय, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण र असतो, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जेव्हा मृदू व्यंजन असतो तेव्हा या रचा रफार निर्माण होतो आणि पुढला जो मृदू व्यंजन आहे म्हणजे पुढे वा आहे याच्यावरती जाऊन काय निर्माण होतो? रफार निर्माण होतो. मग शुद्ध शब्द ओळखा म्हटलं, आशीर अधिक वाद, आशीर्वाद हा शब्द निर्माण होतो. मग शुद्ध शब्द कोणता? आशीर्वाद हा शब्द शुद्ध शब्द आहे. मग हे आशीर्वाद हे चुकीचं आहे, हे आशीर्वाद हे चुकीचं आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. शुद्ध शब्द आशीर्वाद असं लिहत चला. बरेच जण 4 व्हीलरवर, 2 व्हीलरवर किंवा घरावरती आशीर्वाद चुकीचं लिहित असतात. असा आशीर्वाद आपल्याला जर भेटला तर मात्र परीक्षेला मार्क जातो. म्हणून शुद्ध शब्द आशीर्वाद मात्र शीची विलांटी दीर्घ वावरती रफार आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय बघा, कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे असं म्हटलेलं आहे. मग आता इथं 4 पर्याय दिसायलेत बघा. कवडी चुंबक आहे, भाल आहे, घातकी आहे, यापैकी नाही असं म्हटलंय. मग कृपण या शब्दाचा अर्थ काय होतो? तर थोडासा कृश, त्यानंतर कवडी चुंबक म्हणजेच काय, थोडासा कंजूस असा अर्थानं कृपण हा शब्द निघतो. मग कृपण म्हणजे काय? कवडी चुंबक म्हणजेच कंजूस असा त्याचा अर्थ निघतो. या 4 पैकी घातकी नाही, भाल नाही, यापैकी नाही हा पर्याय होत नाही. म्हणून कवडी चुंबक हे उत्तर येईल. आता नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो बघा, अभ्युदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे असं म्हटलेलं आहे. मग अभ्युदय म्हणजे काय हे कळलं पाहिजे. मग इथं विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. अभ्युदय म्हणजे काय? भरभराट आणि उत्कर्ष. अभ्युदय या शब्दाचा अर्थ काय होतो? भरभराट. बघा, भरभराट असा अर्थ निघतो. परत काय निघतो? उत्कर्ष. म्हणजे अभ्युदय म्हणजे भरभराट किंवा उत्कर्ष. या शब्दाचा समानार्थी विचारलंय का? नाही. काय विचारलंय हे कळणं गरजेचं आहे. काय विचारलंय? विरुद्धार्थी विचारलंय. मग विरुद्धार्थी काय निघतो? अपकर्ष निघतो. अभ्युदय या शब्दाचा अर्थ भरभराट आणि उत्कर्ष होतो. तर मग पुन्हा इथं काय विचारलेलं आहे की विरुद्धार्थी शब्द विचारलाय अपकर्ष. अपकर्ष म्हणजे काय? तर अपकर्ष म्हणजे नुकसान. बरं, अपकर्ष म्हणजे काय? नुकसान. बरं, म्हणजेच विकास न होणे असा अर्थ निघतो. मग अभ्युदय म्हणजे भरभराट, उत्कर्ष आणि अपकर्ष म्हणजे नुकसान होणे, लॉस होणे असा त्याचा अर्थ निघतो. मग उत्तर आपल्याला फास्टमध्ये कळले पाहिजेत. चला सांगा बरं, या प्रश्नाचं उत्तर काय? ग्रंथात मागाहून इतरांनी घुसवलेला मजकूर या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा म्हटलंय. म्हणजे एखादा ग्रंथ असेल, बरोबर, ग्रंथ लिहिलात, निबंध लिहिलात, पत्र लिहिलात किंवा अन्य काय लिहिलात, तर एखादा मजकूर तुम्ही लिहिलात. लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये जर समजा एक्स्ट्रा काही माहिती जोडायची झाली, लिहायची झाली, तर नंतर एखादा मजकूर, एखादी ओळ, एखादं वाक्य
जर त्यात टाकलं तर त्याला टाकण्याला काय म्हटलं जाते असं म्हटलंय. मग पर्याय 4 आहेत बघा. प्रहसन आहे, प्रवचन आहे, प्रक्षिप्त आहे, प्रकरण आहे. प्रकरण होईल का? नाही, म्हणून हा पर्याय गेला. त्यानंतर प्रवचन द्यायला का कोणी? नाही, हाही पर्याय गेला. प्रहसन व्हायला का आपलं? नाही आहे. मग उत्तर कोणतं बरोबर येतो? प्रक्षिप्त. प्रक्षिप्त म्हणजे काय? दुसऱ्याने त्यामध्ये कुठला तरी मजकूर टाकणे, त्याला आपण काय म्हणतो? प्रक्षिप्त असे म्हणतो. बरं, आता हे विरामचिन्हेमध्ये हा शब्द आपण घेणार आहोत. म्हणजे एखादी ओळ आपण लिहिली आणि मधातच एखादा शब्द किंवा वाक्य जर राहिलेला असेल तर असं चिन्ह देऊन ह्या ठिकाणी आपण काहीतरी लिहितो, त्याला प्रक्षिप्त चिन्ह असं सुद्धा म्हणतात. आपण शिकूया, पुस्तकामध्ये ते तुम्हाला आढळणार नाही आहे. आता बघा पुढला प्रश्न काय म्हणतोय, शब्दसंग्रहावर आलेला आहे. त्रिशंकू या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता असं म्हटलेला आहे. त्रिशंकू, बघा क्रिकेटची लढत झाली, त्रिशंकू झाली म्हणजे तिघांमध्ये झालेली आहे असं म्हणतो. पण इथं 4 पर्यायामध्ये योग्य कोणता आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. बघा त्रिशंकू कोण कोणांचा समूह म्हटले? चुकीचा आहे. धड ना इकडे धड ना तिकडे असा त्याचा अर्थ निघतो, म्हणून ते उत्तर बरोबर आहे. तिन्ही ठिकाणी असणे चुकीचं आहे. त्रिकोणी आकारांचा शंकू हाही चुकीचा आहे. त्रिशंकू या अलंकारिक शब्दाचा अर्थ विचारलेला आहे, तर काय होणार आहे? धडना इकडे धडना तिकडे म्हणजे त्याचा काय झाला? त्रिशंकू झाला असं म्हणतात. तर पुढला प्रश्न खूप सोपा आहे बघा. हा प्रश्न नेहमी आणि नेहमी दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो, त्यामुळे या प्रश्नाचं टेन्शनच नाही. प्रश्न वाचल्या वाचल्या उत्तर येणं गरजेचं आहे. प्रश्न काय म्हणतो बघा, जसा गुरांचा काय असतो? कळप असतो. बरोबर, गुरांचा काय असतो? कळप. तसा उंटांचा काय असतो असं म्हटलेलं आहे. उंटांचा काय असतो मित्रांनो? तांडा असतो. उंटांचा काय असतो? तांडा. मग आता हे जमाव काय, काफिला काय, ताफा कोणाचा असतो हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर माणसांचा, बघा माणसांचा काय असतो? जमाव असतो. आणि काफिला कोणाचा असतो? बरोबर, असं जर म्हटलं तर बघा जहाजांचा, एक मिनिट हे ओके इरेज करतो पहा. ओके, काफिला कोणाचा असतो असं म्हटलं तर जहाजांचा काय असतो मित्रांनो? काफिला असतो. त्यानंतरनं ताफा कोणाचा असतो? बरोबर, ताफा कोणाचा असतो जर म्हटलं विमानांचा काय असतो तर ताफा असतो. आणि त्यानंतर उंटांचा काय असतो? आता सांगितलंय उंटांचा, बरोबर, तांडा असतो. मग हे बरोबर, तर हे शब्द जे आहेत समूहदर्शक शब्द आहेत. या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं, प्रत्येक पर्यायांची उत्तरं आपल्याला पाठ ठेवायचं आहे, कारण हेच प्रश्न बार बार परीक्षेला विचारत असतात. आता पुढला प्रश्न काय म्हटलंय बघा, शावक हा किंवा शावक कोणत्या प्राण्यांच्या पिल्लांना संबोधतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे शावक हे पिल्लूदर्शक शब्द आहे. कोणाचं तरी पिल्लू जे असते त्याला आपण शावक असे म्हणतो. ओके, आजकाल मात्र आपणही कोणाला तरी पिल्लू म्हणतो. तुम्ही म्हणताय का नाही ते बघून घ्या. ओके, पण पिल्लू हे आपलं नसते तर कोणाचं असते त्या गोष्टी आपल्याला माहिती असावे. बघा शावक कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला संबोधतात असं म्हटलेलं आहे. हरणांच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? शावक असे म्हणतो. ओके, काय म्हणतो? शावक. हरणांच्या पिल्लांना काय म्हणतो असं म्हटलं तर मात्र उत्तर आपल्याला माहिती असावं. काय होतं? शावक. परत शब्दसंग्रहावर प्रश्न विचारलाय बघा, टेंभा मिरवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? खूप सोपा आहे. आजही आपण कोणी समजा फुगीर वगैरे म्हणजे करत असेल तर आपण काय म्हणतो? फार टेंभा मिरवायला आहे असं म्हणतो. मग टेंभा मिरवणे म्हणजे काय ते या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा असं म्हटलंय. टेंभा मिरवणे म्हणजे काय हो? तोरा दाखविणे. बरोबर, तोरा दाखवणे त्यालाच आपण काय म्हणतो? टेंभा मिरवणे असे म्हणतो. मशाल फिरविणे, पोत मिरविणे, उजेड पाडणे हे अर्थ निघत नाहीत. पुढला प्रश्न बघा, आपल्या कानी 7 बाळ्या या म्हणीचा अर्थ सांगा कोणता होतो असं म्हटलेलं आहे. आपल्या कानी 7 बाळ्या, बरोबर, या म्हणीचा काय सांगा म्हटलंय? अर्थ सांगा असं म्हटलेलं आहे. मग या म्हणीचा अर्थ काय होतो
तर बघा, खूप श्रीमंत असणे होतो का? नाही. दांडगाईने प्रभाव पाडणे होतो का? नाही. एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखवणे म्हणजे आपल्या कानी सात बाळ्या असा त्याचा अर्थ निघतो. एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखवणे म्हणजे आपल्या कानी सात बाळ्या असा त्यातून काय निघतोय? अर्थ निघतोय. बघा, प्रश्न जे आहेत या प्रश्नांचे उत्तर 5 ते 7 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला कळले पाहिजेत. एवढे सोपे आणि साधेच प्रश्न आहेत. मग आता पुढला प्रश्न काय म्हणतोय बघा, क्षणचित्त. बघा, क्षणचित्त आणि क्षणवित्त या म्हणीचा अर्थ काय आहे असं म्हटलंय. क्षणचित्त त्यानंतर क्षणवित्त या म्हणीचा अर्थ काय आहे? पर्याय 4 आहेत. सतत उद्योगी, त्यानंतर सतत धनांचा विचार करणे, त्यानंतर आयुष्य धन हे क्षणभंगूर असणे. याचा योग्य उत्तर काय आहे? तर आयुष्य धन हे क्षणभंगूर असणे असा त्याचा अर्थ निघतो. म्हणजे क्षणचित्त क्षणवित्त म्हणजे आज आपण आहात उद्या नाही आहे. त्या म्हणजे क्षण प्रत्येक जो आहे त्याचा भरोसा आपण देऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं आयुष्य हे एक धन आहे बरं, आणि ते धन क्षणभंगूर आहे. म्हणजे आज आपण आहात उद्या नाही असा त्यातून अर्थ निघतो. म्हणजे आयुष्य हे पाण्यावरचा बुडबुडा आहे असं जे म्हणतो तसा त्यातून काय निघतोय? अर्थ निघतोय. आता पुढला प्रश्न काय म्हणतोय बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे निवडा म्हटलंय. तर शुद्ध शब्द कळण्यासाठी आपल्याला शुद्ध शब्दांचे नियम कळले पाहिजे. जेव्हा अंत्याक्षर जेव्हा दीर्घ असतो त्याच्या उपांत्य अक्षर हा ह्रस्वांत असतो. असे जे नियम आहेत ते नियम आपल्याला येणं गरजेचं आहे. मग खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर लुटूपुटू हे शब्द दिलेला आहे. लुटूपुटू असेल, दुडुदुडू असेल, चुटचुट असेल, पुटुपुटू असेल. मग हे जे शब्द आहेत हे शब्द कळू द्या. लुटूपुटू हा जो शब्द आहे पहिला ह्रस्वांत लू आणि टू दीर्घ आहे. त्यानंतर पू ह्रस्वांत आणि टू कसा आहे? दीर्घ आहे. लुटूपुटू हा जो शब्द आहे पहिला पर्याय कसा आहे? योग्य उत्तर आहे. चला पुढल्या प्रश्नांकडे जाऊया आपण. पाणी या शब्दाचा अर्थ काय असं म्हटलेलं आहे. मग पाणी या शब्दाचे अर्थ आपल्याला लगेच कळले पाहिजे, कारण पाणी पिण्याचं एक पाणी आहे, पण त्या शब्दाचा मात्र विलांटी हा कसा आहे? दीर्घ आहे. ओके, पाणी लिहित असताना आपण कसा लिहितो? असा. या पाण्याचा अर्थ काय निघतो? जल असा निघतो. आणि हेच पाणी हा जर शब्द असा असेल तर ह्रस्वांत असेल तर याचा अर्थ काय होतो? हात होतो. यापासून बनणारा शब्द कोणता आहे? चक्र पाणी हा शब्द आहे. चक्र पाणी लिहित असताना मात्र ह्रस्वांत लिहिणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळावं. चक्र पाणी या शब्दाचा अर्थ काय होतो? चक्र आहे पाणीत ज्याच्या असा जो तो कोण असतो? विष्णू असतो. समासाचा कोणता प्रकार आहे असं म्हटलं तर बहुव्रीही समास येतो. कोणता समास येतो? बहुव्रीही. व्रीही लिहित असताना ते दीर्घांत असावं. ठीक आहे, बहुव्रीही समास होतो. मग चक्र आहे पाणीत ज्याच्या असा जो तो कोण आहे? विष्णू आहे, श्रीकृष्ण आहे. मग आपल्याला शब्द बघितल्यानंतर त्यांचे वेगवेगळे उत्तर आपल्याला वेगवेगळ्या अँगलने येणं गरजेचं आहे. दीर्घांत जर शब्द असेल, दीर्घ विलांटी असे असेल तर त्याचा अर्थ होतो जल, आणि ह्रस्वांत विलांटी असेल तर त्याचा अर्थ होतो हात. मग पाणी या शब्दाचा अर्थ डॅश डॅश आहे असं म्हटलं तर काय सांगा? हात सांगायचा आहे. तर बाकीचे पर्याय लागू लागत नाहीत. बघा, जल म्हटलं तर पहिली विलांटी पाहिजे. एक पेय पदार्थ म्हटलं तर तो काय नाही आहे. ओके, आता पुढला प्रश्न काय म्हटलं बघा, बारीक सारीक या शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा. अभ्यस्त शब्दामधले प्रश्न विचारलेले आहेत. अभ्यस्त शब्दाचे जे प्रकार आहेत बघा ते प्रकार कळावं. अंशाभ्यस्त आहे, पूर्ण अभ्यस्त आहे, अनुकरणवाचक असे शब्द आहेत. मग तिन्हींचे मिनिंग कळले पाहिजे. अंशाभ्यस्त म्हणजे काय? तर दोन शब्द एकत्रित येत असताना त्यामध्ये थोडाफार बदल होऊन दोन शब्द एकत्रित येत असेल तर त्याला अंशाभ्यस्त म्हणतो. आणि पूर्णाभ्यस्त म्हणजे काय? एकसारखे दोन शब्द जेव्हा एकत्रित येत असतात त्याला आपण पूर्णाभ्यस्त असे म्हणतो. आणि अनुकरणवाचक म्हणजे काय? ते शब्द एक ध्वनिमयता निर्माण करणारे असतात, त्याला आपण
अनुकरणवाचक शब्द असे म्हणतो. शब्दसिद्धी घेत असताना अभ्यस्त शब्द आपण घेणार आहोत, तिथे हे सगळा घटक होईल. मग बारीक सारीक असं म्हटलेलं आहे. बारीक बारीक असा जर शब्द असता तर तो पूर्णाभ्यस्त झाला असता, पण बारीक परत बारीक म्हटलंय का? नाही. मधातच सा हा अक्षर टाकलेला आहे, म्हणून हा थोडाफार बदल झालेला असल्यामुळं अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार होतो? अंशाभ्यस्त होतो. ठीक आहे. आणि हे बारीक बारीक जर म्हटलं असतं तर मात्र तो पूर्णाभ्यस्त झाला असता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे असं म्हटलंय. यामध्ये समानार्थी शब्द कोणता आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा, रवी हा कोणाचा समानार्थी शब्द आहे? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द रवी आहे. मग यामध्ये नंदन आहे का? नाही आहे. मधुप आहे का? नाही. मग योग्य उत्तर कोणतं आहे? सारंग आहे. मग तुम्हाला या शब्दांचे मिनिंग कळले पाहिजे की हत्ती हा जो शब्द आहे, बरोबर, हत्ती हा जो शब्द आहे तो शब्द त्याचे समानार्थी शब्द आपल्याला माहिती पाहिजे. मग हत्ती याला आपण काय म्हणतो? नाग असे सुद्धा म्हणतो, बरोबर. परत आणखी काय म्हणतो? सारंग असेही म्हणतो, बरोबर. मग हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द पुष्कळ आहेत, बरेच वेळेस परीक्षेला विचारलेल्या आहेत. यालाच परत काय म्हणतो? वारणा असे सुद्धा म्हणतो, बरोबर. यासोबतच परत आणखी काय? गजे सुद्धा म्हणतो, बरोबर. हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द गज आहे, नाग आहे, सारंग आहे, परत वारणा असाही त्यातून म्हणजे असाही त्यातला अर्थ निघतो. त्यानंतर कुंजर हाही त्याचा समानार्थी शब्द आहे. आपण कुंजर हा शब्द पाहतो बघा महाभारतामध्ये. कुंजर नरोवा कुंजरवा नावाचं जे वाक्य आहे, बरोबर. नर मेलाय का हत्ती मेलाय माहिती नाही, पण एक जण मेलय असं युधिष्ठिर त्याच्या तोंडून वाक्य बोलत असतो. मग तिथं कुंजर हा शब्द वापरलेला आहे. मग हत्ती या शब्दाचे जेव्हा तुम्हाला समानार्थी शब्द माहिती असतात तेव्हा मात्र आपल्याला सारंग या शब्दाला क्लिक करण्यासाठी 5 सेकंदसुद्धा विधीन लागत नाही आहेत. त्यामुळं पुढला शब्द बघूया आपण. घोडा या शब्दाचे योग्य समानार्थ काय? सामान्य रूप ओळखा म्हटलंय. मग सामान्य रूप कोणाला म्हणायचं हे माहिती असू द्या. जेव्हा नाम आणि सर्वनामाला विभक्ती प्रत्यय जोडतो, जोडण्याच्या अगोदर झालेल्या बदलाला काय म्हटलं जाते? सामान्य रूप असे म्हणतात. उदाहरणामध्ये झाड हा शब्द आहे. उदाहरणामध्ये झाड हा शब्द आहे. याला विभक्तीचे प्रत्यय जेव्हा जोडतो तेव्हा या शब्दामध्ये बदल होतो. उदाहरणामध्ये ला प्रत्यय लावला, बरोबर, शब्द काय निर्माण होतो? झाडाला असा शब्द निर्माण होतो, बरोबर. त्यानंतर ने प्रत्यय जोडला तर शब्द काय तयार होतो? झाडाने असा शब्द निर्माण होतो. त्यानंतर त प्रत्यय जर जोडला तर शब्द काय तयार होतो? झाडात असा शब्द निर्माण होतो. ऊनहून प्रत्यय जोडला तर झाडातून किंवा झाडाहून, बरोबर. हून प्रत्यय जोडला किंवा ऊन प्रत्यय जोडला तर आपण शब्द काय निर्माण करतो? झाडाहून असा शब्द निर्माण करतो. आणि त्यानंतर बरोबर असे जेव्हा प्रत्यय आपण एखाद्या नामाला जोडतो तेव्हा त्याचे असे रूप तयार होतात. आणि हे रूप तयार होत असताना हे विभक्तीचे प्रत्यय जोडण्याच्या अगोदर असे जे झालेले बदल आहेत त्याच बदलाला आपण काय म्हणतो? सामान्य रूप असे म्हणतो. म्हणून झाड या शब्दाचं सामान्य रूप काय असं जर म्हटलं तर काय सांगता येते? झाडा सांगता येते. खांब या शब्दाचं सामान्य रूप काय असं म्हटलं तर काय सांगायचं? खांबा सांगायचं आहे. खांबात, खांबाला, खांबाने, खांबाहून, खांबाचा असे वेगवेगळे प्रत्यय जोडताना याचं जे झालेलं रूप आहे त्याला सामान्य रूप असे म्हणतो. मग घोडा या शब्दाला कुठं प्रत्यय जोडलेला आहे ते बघा. ला प्रत्यय जोडलंय, मग त्याच्या अलीकडे त्या घोडा या शब्दाला या प्रत्यय जोडून घोड्या असा शब्द निर्माण झालाय. म्हणून हे मात्र त्याचं काय आहे? सामान्य रूप आहे. काय आहे? सामान्य रूप. म्हणून तो मात्र पर्याय करेक्ट येतो, बरोबर. आता इथे एक शब्द विचारलाय बघा. ऊर्ध्वगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे असं म्हटलेलं आहे. ऊर्ध्वगामीचा अर्थ आपल्याला कळणं गरजेचं आहे.
जेव्हा ऊर्ध्वगामीचा अर्थ कळेल तेव्हा त्याचा विरुद्धार्थी समानार्थी सगळ्या शब्दांची उत्तरं येऊ शकतात. मग इथं काय विचारलंय? विरुद्धार्थी विचारलंय. मग ऊर्ध्वगामी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर चढता आलेख, बरोबर, चढता आलेख असा अर्थ निघतो. म्हणजे प्रगती होणे, प्रगतीपथावर असणे. याचा विरुद्धार्थी शब्द कोणता होतो? बरोबर, याचा विरुद्धार्थी शब्द कोणता होतो? अधोगामी. याचा अर्थ काय होतो? उतरता आलेख असा त्याचा अर्थ निघतो. चढता आलेख म्हणजे ऊर्ध्वगामी, वरच्या बाजूने प्रगती होणे ऊर्ध्वगामी, आणि अधोगामी म्हणजे उतरता आलेख, आणि परत काय तर खालच्या बाजूने असे अर्थ निघतो. म्हणून त्याला योग्य उत्तर कोणतं म्हटलं तर अधोगामी हे त्याचं काय निघते? योग्य उत्तर निघते. आता नेक्स्ट प्रश्नाकडे चला पहा. संप म्हणजे सामान्यांचे मरणच. यातील शब्दशक्ती ओळखा असं म्हटलेलं आहे. संप म्हणजे सामान्यांचे मरणच. बघा, कधी आपण संप करत असताना कारखान्यातले मजूरकार असतील किंवा आपण सामान्य जनता असेल, संप जर पुकारायचं झालं तर आपल्याला एकतर पगार ते कंपनीवालं थांबवते आणि कधी काढून टाकतात ह्याचा काय भरोसा नसतो. म्हणून इथं काय म्हटलं आहे? संप म्हणजे सामान्याचे मरणच. या दिलेल्या वाक्याचं शब्दशक्ती ओळखा म्हटलं आहे. मग शब्दशक्ती म्हणजे काय? शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याच्या शब्दाच्या शक्तीला शब्दशक्ती असे म्हणतात. शब्दशक्तीचे प्रमुख किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार पडतात. हे 3 कोणकोणते म्हटलं तर नंबर 1 आहे अभिधा शब्दशक्ती, आणि नंबर 2 कोणती आहे? व्यंजना शब्दशक्ती, आणि नंबर 3 कोणती आहे? लक्षणा शब्दशक्ती असा अर्थ निघतो. अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय? शब्द वाचल्याबरोबर त्याचा सरळ आणि मूळ अर्थ, रूढ अर्थ लक्षात येतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? अभिधा शब्दशक्ती म्हणायचा आहे. शब्द वाचल्या त्याचा सरळ अर्थ कळतो, त्याला अभिधा शब्दशक्ती म्हणायचा आहे. व्यंजना शब्दशक्ती म्हणजे काय? तर एक शब्द मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा एक अर्थ प्रकट करण्याच्या शब्दाच्या शक्तीला व्यंजना शब्दशक्ती म्हणतात. आणि लक्षणा शब्दशक्ती म्हणजे काय? मूळ अर्थ घेतला तर अनर्थ होतो, म्हणून त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ समजून घ्यावा लागतो, त्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे? लक्षणा शब्दशक्ती. आणि 3 पर्यायामध्ये योग्य उत्तर कोणतं येते? लक्षणा शब्दशक्ती. सारोपा शुद्ध लक्षणा शब्दशक्ती हे उत्तर येते. मग लक्षणा शब्दशक्तीचा अर्थ काय होतो की मूळ अर्थ घेतला तर अनर्थ होतो. उदाहरणामध्ये म्हटलं, या ताटावर बसा, त्याच्या घरावरून हत्ती गेला, पानिपतामध्ये 1.25 लाख बांगडी फुटली. मग मला सांगा, या ताटावर बसा म्हटलं, कोणतरी ताट वाढलेलं असेल, भजे, पुरणपोळी, भात, वरण, कढी, चपाती, भजे हे जर वाढलेलं असेल आणि कोणतरी या ताटावर बसा म्हटल्यावर ताटावर बसल्यानंतर किती रंग येणार आहे? बेरंग होऊन जाईल का नाही? मूळ अर्थ घ्यायचा का नाही? त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ समजून घ्यायचा. या ताटावर बसा म्हणजे ताटाच्या बाजूने बसा. हत्ती घरावरून गेला म्हणजे घरावरून जातो का? घराच्या बाजूनं जात असतो. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे पानिपतावर 1.25 लाख खरोखर बांगडी फुटली का? नाही. 1.25 लाख सैनिक मृत्यू पावले म्हणजे त्यांच्या 1.25 लाख स्त्रिया विधवा झाले म्हणजे बांगडी फुटले असा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. म्हणून सारपा शुद्ध लक्षणा ही शब्दशक्ती होते. संप म्हणजे सामान्यांचे मरण. मला सांगा, संप जर घेतलेला असेल तर सामान्य लोक लगेच मरतात का? नाही. दुसरा अर्थ समजून घेणे म्हणजे काय? नोकरीवरून काढू शकतात, त्यानंतर त्याची पगारवाढ होईल का नाही होईल याचा भरोसा नसतो, आणि त्यानंतर उपासमाराची त्यांच्यावर वेळ येऊ शकते. या अर्थानं हे वाक्य घेतलेलं आहे. म्हणून लक्षणा शब्दशक्ती होते. लक्षणा शब्दशक्तीचा उपप्रकार कोणता असं म्हटलं तर सारोपा शुद्ध लक्षणा. आता हे जे प्रश्न आहे हे MPSC राज्यसेवा कंबाईंड लेवलचा प्रश्न आहे. विचारलंय कुठं? तलाठीला विचारलंय. आणि हाच प्रश्न तुम्हाला उद्या चालून पोलीस भरतीला तलाठीला रिपीटसुद्धा येऊ शकतो. त्यासाठी अभ्यास करत असताना PYQ खूप महत्त्वाचे आहेत. तेच खरे मार्गदर्शक आहेत. मी म्हणतो की 4 पुस्तकं वाचण्यापेक्षा 1 पुस्तक कमी करा, पण पूर्वी परीक्षेला प्रश्न कशा प्रकारचे आलेत हे अगोदर बघा, कारण तेच आपले खरे मार्गदर्शक असतात. ओके, पुढला प्रश्न काय म्हणतोय बघा. मराठी राजभाषा दिन
हे कधी साजरा केला जातो असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर काय येतो? मराठी राजभाषा दिन हे 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. मग 27 फेब्रुवारीच का आवडली? तर त्याचं प्रमुख कारण आहे 27 फेब्रुवारीला आपल्या कुसुमाग्रज यांचा कसला दिवस आहे? तर जन्मदिन आहे. कुसुमाग्रज यांचा कोणता दिन आहे? हा जन्मदिन आहे. मग कुसुमाग्रज आपलं संपूर्ण आयुष्य पूर्ण हयात मराठी साहित्यासाठी त्यांनी वेचलेली आहे. मग त्यांचा काहीतरी काय व्हावा, गौरव व्हावा म्हणून त्यांचा जन्मतिथी दिन हा मराठी राजभाषा दिन म्हणून आपल्या गव्हर्मेंट महाराष्ट्र शासनाने तो दिवस साजरा करत असतो. कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय असं जर म्हटलं तर बघा, विष्णू वामन शिरवाडकर. बरोबर, विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. बरेच वेळेस परीक्षेला कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय, पूर्ण नाव देऊन त्यांचं टोपण नाव काय अशा पद्धतीचे प्रश्न येतात. चला सांगा बरं, कुसुमाग्रज यांना कुसुमाग्रजच का म्हटलंय? ओके, बरोबर, कुसुमाग्रज यांना कुसुमाग्रज का म्हटलंय या प्रश्नाचं उत्तर मला मात्र कमेंटमध्ये मात्र द्यायला विसरू नका. प्रत्येकाने प्रयत्न करा की कुसुमाग्रज यांना कुसुमाग्रजच का म्हटलेलं आहे, जॉनी लिव्हर का म्हटलं नाही? तर या प्रश्नाचं उत्तर मात्र मला तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. ओके, चला, तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा असं म्हटलेलं आहे. तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा असं म्हटलंय. चार पर्यायापैकी योग्य उत्तर शोधायचं आहे. मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे येत नाही. हाव सुटणे हेही येत नाही. तोंड काळे करणे हे सुद्धा येत नाही. उरला एकच, कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट न करणे याला तोंडात तीळ न भिजणे असं म्हटलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे, घर या शब्दाची शब्दसिद्धी ओळखा कोणती येते असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो शब्द तत्सम आहे का, तद्भव आहे का, देशी आहे का, विदेशी आहे का, परभाषी आहे, अशा पद्धतीनं प्रश्न विचारलाय. शब्दसिद्धी हे खूप महत्त्वपूर्ण प्रकरण आहे. त्याच्यावरती हमखास परीक्षेला प्रश्न असतात म्हणजे असतात. मग आता हे जे पर्याय आहेत यापैकी आपल्याला कट-ऑफ पद्धतीनं उत्तर काढायचं म्हटलं तर तुम्हाला कळलं पाहिजे की तत्सम शब्द म्हणजे काय. तत् अधिक सम त्यासारखे त्या समान संस्कृतमधले शब्द मराठीत जसेच्या तसे आले की त्याला तत्सम शब्द म्हणायचा आहे. मग हे संस्कृतमधले शब्द कसे राहतात असं म्हटलं तर पर्ण, बरोबर, कर्ण, त्यानंतर मस्तक, बरोबर, मस्तक, त्यानंतर हस्त. ओके, मग पर्ण या शब्दापासून कोणता शब्द निर्माण झाला? पान. कर्ण या शब्दापासून काय निर्माण झाला शब्द? कान हा शब्द निर्माण झालेला आहे. मस्तक या शब्दापासून कोणता शब्द निर्माण झाला? डोके किंवा कपाळ. हस्त या शब्दापासून कोणता शब्द निर्माण झाला? हात. त्याच प्रकारे गृह या शब्दापासून कोणता शब्द निर्माण झाला? तर घर हा शब्द निर्माण झाला. मग घर हा शब्द संस्कृतमधून मराठीत येताना थोडाफार बदल होऊन आला आहे. कसा म्हटलं तर गृह, घर अशा पद्धतीनं बदल होऊन आला आहे. म्हणून या शब्दाला तद्भव शब्द असे म्हणतात. तद्भव शब्द म्हणजे काय? संस्कृतमधून मराठीत येताना तो शब्द थोडाफार बदल होऊन आल्यास त्या शब्दाला तद्भव शब्द असे म्हणतात. म्हणून हा शब्द कोण आहे? तद्भव शब्द आहे. आता या ठिकाणी सर्व प्रश्न समाप्त झालेले आहेत. मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही बघितला असेल असं मी गृहीत धरतो. हा व्हिडिओ पुन्हा 1-2 वेळेस बघा, कारण या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण साधारण 24 प्रश्न घेतलोय. साधारण हे 24 प्रश्न 20 पाठावरती आहेत, 20 चॅप्टरवरती आहेत. म्हणजे ही प्रश्नपत्रिका बघणे म्हणजे 20 चॅप्टर वाचल्यासारखं तुम्हाला थोडंफार झाला असेल. आणि त्यानंतर परत आम्ही ही सिरीज चालू करतोय की आजपर्यंत तलाठी भरतीला आलेले जे प्रश्न आहेत मराठी व्याकरणचे ते मात्र एक एक मी कंटिन्युअसली घेत राहणार आहे यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे बंधू, भगिनी, गृहिणी
हे ओळखीचे जर कोणी असतील, तुमचे मित्र वगैरे तयारी करत असतील स्पर्धा परीक्षेची, तर या व्हिडिओची लिंक मात्र त्यांना पाठवायला विसरू नका. आज आपण इथे थांबू. धन्यवाद.